शौर्यगाथा पुष्प 26. आजची माहिती आपल्या भारतीय सैनिकाबद्दल नसून जपानच्या हिरू ओनेडा यांच्याविषयीची आजची ही माहिती. लेखक अनामिक आहे. लढाई संपली तरीही मोर्चावर तैनात होते हिरू ओनेडा. आपल्या मृत्यूलाच अंतिम उद्देश समजून लढत राहिले. हे हिरू ओनेडा आहेत जपानच्या इम्पिरियल आर्मीचे शिपाई, ज्यांनी आयुष्यातील 30 वर्षे दुसरे विश्वयुद्ध लढत घालवले. नागासाकी आणि हिरोशिमावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकून जपानची कंबर मोडून टाकली होती. जपानने शरणागती पत्करली, परंतु हिरू ओनेडा मोर्चावर अडिग राहिले. दुसऱ्या विश्वयुद्धाच्या आधी जपानमध्ये राजेशाही, वस्तुतः एका हुकुमशाही विचारसरणीच्या पद्धतीने सर्व राज्यकारभार चालत होता. जनतेला देशासाठी मरणे आणि मारण्याचे शिक्षण दिले गेले होते. कामिकाझे ही एक प्रथा आहे, ज्यात बचावाचा कोणताच मार्ग न मिळाल्यास समुराई किंवा सैनिक म्हणा, आपला मृत्यू हेच अंतिम ध्येय ठरवून लढत राहतात. दूरवर समुद्रात जपानी बॉम्बवर्षक विमाने बॉम्ब टाकल्यावर आपले विमान अमेरिकेच्या नौदलाच्या जहाजांना धडकून देत असत, कारण विमान परत आपल्या तळावर आणण्याइतके इंधन त्यात उपलब्ध नसायचे. या प्रकाराने जपान जर्मनीने शरणागती पत्करल्यानंतरही लढाई काही महिन्यांपर्यंत सुरूच राहिली आणि शेवटी अणुबॉम्ब टाकून 2 शहरे बेचिराख झाल्यावरच जपान शरणागती पत्करण्यास तयार झाला. हिरू ओनेडा 1944 मध्ये आर्मीत भरती झाले. त्यांना फिलिपिन्स देशाच्या एका बेटावरील अमेरिकी विमानतळ ताब्यात घ्यायचे होते. त्यांची तुकडी या आपल्या उद्देशात असफल राहिली. अमेरिकेचे सैन्य तेथे उतरले आणि हिरूच्या तुकडीतील सैनिक मारले गेले. हिरू आणि त्यांचे 3 साथीदार डोंगरात जाऊन लपले. काही दिवसांनी तेथे विमानातून काही कागद टाकले गेले, ज्यात लिहिले होते की शरण या, जपानने हार स्वीकारली आहे. जपान हार मानूच शकत नाही असा त्यांचा विश्वास होता. ही अफवा पसरवली जात आहे हे त्यांना असे वाटत होते. हिरू आणि त्यांचे साथीदार संघर्ष करीत राहिले. 6 वर्षांनी त्यांचा एक साथी पळून गेला. पुन्हा कागद टाकण्यात आले, ज्यात त्यांच्या पळून गेलेल्या साथीदाराने शरणागती पत्करल्याची बातमी होती. याचा हिरूला खूप राग आला. सर्वांनी देशासाठी आमरण संघर्ष करण्याची शपथ घेतली. कोणी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्यांनी त्याला गोळी घालण्याचा अधिकार दिला होता. डोंगराच्या पायथ्याशी शेतीची कामे सुरू झाली होती. हिरूच्या साथीदारांनी चर्चा केली. एकमत झाले की हे शेतकरी नाहीत, अमेरिकी गुप्तहेर आहेत, जे वेश बदलून हिरू आणि साथीदारांचा माग काढायला आले आहेत. म्हणून हिरू व साथी शेतकऱ्यांना मारत असत, पिकं जाळून टाकत असत आणि जरुरी इतकेच सामान लुटून नेत असत. अशाच एका मोहिमेदरम्यान त्यांचा अजून एक साथीदार मारला गेला. आता फक्त दोघेच शिल्लक राहिले. 10-12 वर्षानंतर त्यांचा अजून एक साथीदार वारला. एकट्या हिरूला एक दिवस एक जपानी तरुण भेटला. हिरूने त्याला अटक केली. त्या अटकेतील तरुणाने सांगितले की युद्ध तर 30 वर्षाआधीच संपले आहे. शरणागती, अणुबॉम्ब आणि आजच्या परिस्थितीची माहिती त्याने दिली. हिरूला अजूनही त्याच्या सांगण्यावर विश्वास बसत नव्हता. त्याला त्याच्या कमांडिंग ऑफिसरचा आदेश होता, शरणागती पत्करायची नाही. त्या तरुणाला हिरूने सोडून दिले. त्या तरुणाने जपानला जाऊन हिरूच्या कमांडिंग ऑफिसरला शोधून काढले. त्याला फिलिपिन्सला घेऊन आला. हिरूचे वास्तव्य असलेल्या डोंगरावर कमांडिंग ऑफिसर एकटेच गेले. त्यांनी हिरूला शाबासकी दिली आणि सांगितले की युद्ध संपले आहे, शरणागती पत्कर. ही सन 1974ची घटना आहे. फाटलेला गणवेश तसाच परिधान केलेल्या हिरूने आपली घातक बंदूक, काही काडतूस आणि समुराई तलवार घेऊन फिलिपिन्सच्या राष्ट्रपतींसमोर
आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर 30पेक्षा जास्त हत्या केल्याचा आरोप होता, परंतु त्यांना माफी देण्यात आली. हिरो आपल्या देशात परत आले. आपला बदललेला देश त्यांना ओळखूही येत नव्हता. त्यांची कल्पनाशक्ती तर 1944च्या त्याच कालावधीच्या आठवणीत अडकून राहिली होती. हिरोची कहाणी इतिहासातील एक सत्य घटना आहे. तो एक स्वप्नातील युद्ध लढत राहिला. आपण सर्वही अशाच प्रकारचे आपले आपले युद्ध लढत राहतो. काही लोकांनी युद्ध संपल्याच्या घोषणा करून दिल्या आहेत, पण अनेक हिरो ओनेडा आजही आपापल्या मोर्चावर लढत आहेत. हा त्यांचा आपला आभास किंवा स्वप्न आहे. आज हिरो एकटा नाहीये. अनेक हिरो आपल्या आसपास भेटतील. त्यांचा आपला टाइम झोन आहे. विचारांची लढाई आहे. कोणी पानिपतच्या मैदानात बाबरशी लढत आहे, तर कोणी औरंगजेबाशी. आपल्या डोक्यात एक स्वप्न आहे, ज्याला पूर्ण करण्यासाठी आपण लढत आहोत. श्री सुरेश प्रताप यांच्या संग्रहातून हा एक संकलित लेख मेघश्याम सोनवणेजी यांच्या सौजन्याने आज या हिरो ओनेडा. पहा मित्रांनो, 1942-1944 दुसऱ्या महायुद्धाची जी काय धुमश्चक्री उडाली, त्याच्यानंतर हिरोशिमा नागासाकी उद्ध्वस्त झालं अणुबॉम्ब टाकून. जापानने शरणागती पत्करली, तरी सुद्धा आपल्या कमांडिंग ऑफिसरने जे सांगितलंय ते डोंगर कपाऱ्यात लपत छपत युद्ध समाप्त झाल्याचं काहीही माहीत नाही आणि विश्वास ठेवण्यासाठी त्याचं मनही तयार नाही. कारण एकच, आपल्या देशाचा काय आदेश आहे, आपल्या देशाच्या कमांडिंग ऑफिसरने आपल्याला काय आदेश दिला आहे. तेवढी प्रचंड निष्ठा आणि 30 वर्ष हा हिरो ओनेडा एकाकी लढत राहिला. ही अशी असते विचारांची पक्की बैठक, आणि यालाच तर एक टोकाचं देशप्रेम म्हणेल मी. अशा हिरो ओनेडाला मी तर तहे दिल से नमन करतो. आणि मित्रांनो, आजच्या या एपिसोडमधून 26वे पुष्प तुमच्यासमोर या भावभावना तुमच्या मनापर्यंत पोहोचवून आजच्या एपिसोडमधून रजा घेतो. जय हिंद.